श्री स्वामी समर्थ. मोहोळहून श्री स्वामी निघाले. ते सन 1854-55 साली सोलापुरास गेले. तेथे काही महिने ते होते. रामभाऊ गुर्जर यांच्या घरी श्री महाराज राहत असत. एके दिवशी श्री समर्थ दिगंबर रूपाने श्री दत्तांच्या देवळात बसले होते. सायंकाळची वेळ होती. तेथे खूप भक्त मंडळी दर्शनासाठी आले होते आणि तेथे खूप गर्दी झाली होती. त्यात रारा चिंतोपंत आप्पा टोळ सुद्धा आले होते. दत्तांचे दर्शन घेऊन टोळ प्रदक्षिणा करीत असताना महाराजांची दिव्य मूर्ती पाहून आपल्या मनात ते म्हणाले, हे कोणी सिद्धपुरुष असावेत. असे वाटताच महाराज म्हणाले, आम्ही सिद्धपुरुष असो की आणखी कोणी असो, तुला काय करायचे आहे, तू आपल्या वाटेने जा. असे शब्द ऐकून टोळांना आश्चर्य वाटले व ते म्हणाले, हे कोणी मनकवडे असावेत. त्यावर श्री महाराजांनी उत्तर दिले, आम्ही मनकवडे असो किंवा आणि कोणी असो. हे ऐकून टोळ फारच चकित झाले. चमत्कार, तेथे नमस्कार आहेच. टोळांनी लगेच जाऊन श्री महाराजांचे पाय धरले व आपल्या घरी येण्याबद्दल श्रींची प्रार्थना केली. चिंतोपंतांची भक्ती पाहून श्री महाराज त्यांच्या घरी गेले. त्यांनी श्री महाराजांना जेवण दिले आणि त्यांना सेजेवर निजवून टोळांनी त्यांची चरणसेवा आरंभ केली. श्री स्वामी समर्थ.